10th शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा 1/3 बहुमताने लोक पक्ष सोडतात एखादा, तेव्हा ते अपात्र ठरू शकत नाही. जर अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा नसेल किंवा अपात्रतेबद्दलचं ते प्रकरणच नसेल तर विधानसभा अध्यक्षांना त्याच्यावर निर्णय घेण्याचाच अधिकार नव्हता. त्यांनी ते प्रकरण एक पानाचं पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवायला पाहिजे होतं. संविधानिक निर्णय द्यायचा असेल तरीसुद्धा उद्धव ठाकरेंची बाजू ही जोरकस आहे, संविधानिक आहे आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय होईल असा मला विश्वास आहे. यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही आता हे दोन्ही प्रकरणं वेगवेगळे ऐकणार नाही, आपल्याला एकत्र हे ऐकायचं आणि मग जी राजकीय उलथापालथ होईल त्याचा अंदाज कदाचित आत्ताच्या राजकीय नेत्यांना आलेला आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे तुम्ही ज्या पक्षाला, ज्या पक्षचिन्हाला, ज्या व्यक्तीला मत दिलेलं आहे त्याच व्यक्तीच्या नावाने ते वोट रजिस्टर झालेलं आहे. आता ही पारदर्शकता आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, पण स्थानिक स्वराज्य संस्थात नसेल. आता कसे म्हणजे याच्यामागे काय कारण काय? एकीकडे इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन काढते, लगेच केंद्र सरकार कायदा तयार करतात की CCTV फुटेज हे माहितीच्या अधिकार कायद्यात मागितलं जाणार नाही. आता बेसिकली हा कायदा आणि हे नोटिफिकेशन दोन्ही घटनाबाह्य आहे. मुंबईच्या रेल्वे स्फोटामधल्या आरोपींना सोडलं तर सरकार लगेच अपीलमध्ये गेलं. मालेगावमधल्या स्फोटामध्ये आरोपी सुटले तर सरकार त्याच्यावर अपील करत नाही. हे पटण्यासारखं नाही. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, साधारणपणे 3 वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. सत्तेत असलेल्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि सोबतच त्यांनी शिवसेना पक्ष देखील ताब्यात घेतला. त्यानंतर हे प्रकरण अर्थातच विधिमंडळाचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे निवडणूक आयोग आणि इतकंच नाही तर न्यायालयीन स्तरावरती देखील दाद मागण्यासाठी गेलं. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाचा निकाल लागण्याची म्हणजे लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या अनुषंगाने म्हणजे त्यावेळी घडलेल्या घटना आणि आजवर काय काय घडलं आहे या सगळ्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे. असीमजी, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. परत विषय येतो तो शेड्यूल 10चा. काय नेमका हा विषय म्हणजे थेट, कारण त्याचा वापर होतो, गैरवापर होतो आणि त्याचा नेमका काय संदर्भ आहे, पार्श्वभूमी आपण आधी समजून घेऊया आणि मग पुढे या सगळ्या अनुषंगाने बोलणार आहोत. तर राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते आणि प्रचंड बहुमत त्यांना होतं, त्याच कालावधीमध्ये एका खासदारांनी बरेचदा पक्षांतर केल्याच्या घटना घडल्या आणि ती केस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेली आणि आयाराम गयाराम या नावाने ती ओळखली जाते. की आज सकाळी एका पक्षामध्ये, संध्याकाळी दुसऱ्या पक्षामध्ये, दुसऱ्या दिवशी सकाळी तिसऱ्याच पक्षामध्ये, अशा पद्धतीने पक्षांतर होत होते. आणि ती एक घटना त्याच्यामधलं प्रतीक ठरली की अशा पद्धतीने पक्षांतर होणं हे अत्यंत व्हिम्जिकल आहे. म्हणजे एखादं मानसिक असंतुलन झालेला व्यक्ती जसा आज या पक्षात उद्या त्या पक्षात असं करू शकतो, तर याच्यामध्ये कुठेतरी राजकीय पक्षाला राजकीय पक्ष म्हणून व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात हे लक्षात आलं. आणि त्यामुळे राजीव गांधींनी प्रस्ताव मांडला की आपण याच्या संदर्भातला नियम तयार केला पाहिजे आणि म्हणून 10th शेड्यूल जे आहे ते संविधानाचा अविभाज्य भाग म्हणून पुढे आलं. त्याला संमती मिळाली आणि पक्षांतर बंदी कायदा म्हणून 10th शेड्यूलची एक ओळख निर्माण झाली की पक्षांतर करताच येणार नाही असं नाही. ज्यांना पक्षांतर करायचं असेल ते पक्षांतर करू शकतात, परंतु पक्षांतर करत असताना काही नियम पाळले पाहिजे. त्याची प्रक्रिया जी आहे ती संविधानिक असली पाहिजे आणि पक्षफोडी साधारणतः होऊ नये हा उद्देश त्याच्या मागे होता. कारण की शेवटी पक्ष चालवणाऱ्यांना सतत पक्षांतर्गत वाद होऊ नये याच्यावर लक्ष ठेवताना पक्ष फुटू नये याचंच दडपण मनावर असेल तर प्रशासकीय कामं जे आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारणं जे आहे, त्या गोष्टी न होता केवळ पक्षाला एकत्रित सगळे आमदार, एकत्रित सगळे खासदार ठेवणं, त्यांना असं बांधून ठेवणं, असं काहीतरी रखवालदाराचं काम करावं लागेल. अशा भूमिकेतून हा 10th शेड्यूलचा प्रयोग अस्तित्वात आला. त्याला पक्षांतर बंदी कायदा अशी ओळख मिळाली. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचे उल्लेख असल्यामुळे एक कायदेशीरता आवश्यकच होती आणि ती आणण्याचा प्रयत्न म्हणून पक्षांतर बंदी कायदा आपण पाहू शकतो की नियमाला धरून पक्षांतर जरूर करावं, परंतु प्रक्रिया सोडून कोणी पक्षांतर करत असेल तर मग अपात्रतेची कारवाई होऊ शकेल
अशा पद्धतीची या कायद्यामध्ये रचना करण्यात आली. पण आता महाराष्ट्रात जे घडलं म्हणजे सुरुवातीला शिवसेनेमध्ये जे घडलं त्यामध्ये पात्रता आणि अपात्रता याचा विषय म्हणजे त्याचा निकाल जवळजवळ लागला आहे, कारण तो विधानसभा अध्यक्षांनी तो विषय त्यांच्या परीने किंवा त्यांच्या काय पद्धतीने सोडवला आहे. दुसरा जो भाग आहे की पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं, तर तो विषय अर्थातच आयोगाकडे गेला होता आणि आयोगाने स्वाभाविकपणे तो एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला किंवा त्यांना ते पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे की सर्वोच्च न्यायालयामध्ये खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे सगळं खाली घडलं असं देखील म्हणता येईल. मात्र मग जर ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घडलं असेल तर मग त्यात गैर काय असा देखील प्रश्न उभा होतो. आता ही पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर सामान्य माणसांची विचारशक्ती, आकलनशक्ती याच्यानुसार ते जे बोलत असतात त्याला आपण बरेचदा कॉमन सेन्स असं म्हणू शकतो. राईट. मग आता साधी गोष्ट असते की तुमच्या घरी चोरी झाली तर तुम्ही पळून जाल का? चोर पळून जाईल. बरोबर आहे. मग आता इथे एकनाथ शिंदे काही जणांसोबत 4-5 जणांसोबत सुरुवातीला पळाले. ते सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले. या दरम्यान ते वेगवेगळ्या लोकांना जमवत गेले. आमदारांना फोन करायचा, त्यांना काय आमिष दाखवायचं असेल ते, किंवा आर्थिक प्रलोभनं दाखवले असतील किंवा इतर काही दबाव टाकले असतील, याच्याबद्दल सातत्याने बोललं गेलेलं आहे. म्हणून मी हे सांगतो आहे की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दबावाखाली, प्रलोभनांखाली आमदार जमा करत गेले आणि मग ते गुवाहाटीला पोचले. तेव्हा त्यांची एक संख्या झाली आणि ती 40 संख्या झाली. मग आता या 40 संख्येला सुद्धा एक संदर्भ आहेच की अलिबाबा आणि 40 चोर अशा स्वरूपाचा. परंतु साधी गोष्ट जो सामान्य माणूस विचार करत होता की चोरी करणारा पळत असतो, ज्याच्या घरी चोरी होत असते तो घरीच असतो. आणि या संदर्भात पाहिलं तर हे पक्षांतर जे आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे, याचे प्रश्न तयार होतात. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 10th शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा 1/3 बहुमताने लोक पक्ष सोडतात एखादा, तेव्हा ते अपात्र ठरू शकत नाही. बरोबर. आता याच्यामध्ये 1/3 बहुमतानेच पक्ष सोडला का हा मुद्दा आहे. कारण की एकनाथ शिंदे यांच्यासोबत 3-4 जणच सुरुवातीला निघाले आणि नंतर वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे लोक त्यांना जाऊन मिळत गेले. याचा अर्थ त्यांनी एकत्रित पक्ष सोडला नाही, तर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या तारखांना पक्ष सोडलेला आहे. बरं. त्यामुळे आता जसं बांगर जे आमदार आहेत त्यांचं उदाहरण घेतलं तर ते तर शेवटच्या क्षणीपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होते. त्यांनी सांगितलं होतं की पक्ष मी सोडणार नाही, हा माझा बाणा आहे, असा आहे तसा आहे, आणि मग बांगर पण तिकडे गेले. मग अशा वेगवेगळ्या वेळेस जे पक्ष सोडलेला आहे याचा अर्थ त्यांनी 1/3 बहुमताने पक्ष सोडला नाही, त्यामुळे ते अपात्र ठरतात, सगळेच्या सगळे अपात्र ठरतात असं कायद्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर. बरोबर. आणि नंतर मग जेव्हा ते परत आले तेव्हा ते फुटीर आमदारांचा एक गट म्हणून आले आणि त्यांनी साधारणतः गव्हर्नरकडे याच्याबद्दलची माहिती दिली. मग गव्हर्नरनी बहुमतासाठी निमंत्रित केलं. बरोबर. की बहुमत अजमावलं पाहिजे, कोणाकडे बहुमत आहे. आता इथे सुद्धा एक संविधानिक चूक झाली की गव्हर्नर जे आहेत त्यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या प्रामुख्याने त्यांच्या खाली किंवा त्यांच्यासोबत जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्या सल्ल्यानुसार वागलं पाहिजे असं संविधानात म्हटलेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा नाही की आता बहुमत चाचणी घ्यायची म्हणून. तर ती बहुमत चाचणी स्वतःच भगतसिंग कोश्यारी यांनी बोलावली, त्याच्यानुसार चाचणी झाली आणि ती चाचणी ची ऑर्डर झाली. त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी व्यथित होऊन राजीनामा देऊन टाकला. बरोबर. आणि मग पुढच्या घडामोडी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामधल्या सगळ्या कायदेशीरता पाहिल्या तर बेकायदेशीरतेकडे जाणाऱ्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला दिसतात. म्हणजे मग त्यांनीच मग विधानसभा अध्यक्ष नेमायचा, मग विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घ्यायचा की हे प्रमुख कोण असतील, गटनेता कोण असेल त्यांनी गटनेता करायचं, त्याला मान्यता द्यायची गटनेता म्हणून. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या संविधानाला धरून झाल्या नाही. अशा संदर्भात वेगवेगळ्या वेळी याचिका झाल्या. सगळ्यात पहिले जेव्हा एक जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर
म्हणजे तेव्हा मला वाटते सुट्टीकालीन न्यायालय होतं, कारण की सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या होत्या. आणि त्यांनी 2 प्रकारच्या मागण्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे केल्या होत्या की हे जे फुटलेले आहेत त्यांची अपात्रतेची जी सुनावणी आहे, तेव्हा नरहरी झिरवळ हे होते आणि अध्यक्षांचं पद रिकामं होतं, त्यामुळे त्यांना अध्यक्षांचे अधिकार होते. तर त्यांनी ते लवकरात लवकर चालवावं अशा प्रकारची मागणीसुद्धा करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर काही स्टे वगैरे दिला नाही किंवा लवकर चालवा असं काही सांगितलं नाही. मग सुप्रीम कोर्टामध्ये परत याचिका करण्यात आली की बहुमत चाचणी जी आहे ती चुकीची आहे. त्यांनी सांगितलं आम्ही बहुमत चाचणी थांबवू शकत नाही. आता याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने मूलभूत गफलत केलेली आहे असं माझं मत आहे. आणि कदाचित मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्याच पुढाकारांनी सुरुवातीला ही बेकायदेशीर बहुमत चाचणी झाली का असं म्हणण्यासाठी जागा तिथे निर्माण होते. बरोबर. या सगळ्या बेकायदेशीरतेसह मग एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आणि त्या सगळ्या प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने बराच मोठ्या कालावधी डेलिब्रेशनसाठी, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या घटनाक्रम समजून घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी घेतला. आणि आपण एक म्हणून 6-7 महिन्यांनंतर त्यांनी निर्णय दिला. आता तो जो निर्णय दिला त्याच कालावधीमध्ये, म्हणजे हा सुप्रीम कोर्टामध्ये सगळे विषय अपिलात पेंडिंग असतानाच इकडे इलेक्शन कमिशनमध्ये पक्षचिन्ह आम्हाला पाहिजे, पक्षचिन्ह आम्हाला पाहिजे असा दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे इलेक्शन कमिशनसमोर ते प्रकरण होतं. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आमच्या निर्णयाचा कोणताही परिणाम करून न घेता इलेक्शन कमिशननी सिम्बॉलबद्दलचा निर्णय घ्यावा. म्हणजे एकीकडे ही याचिका प्रलंबित आहे की पात्र आहे की अपात्र आहे, योग्य झालं की अयोग्य झालं, पक्षांतर हे आहे की नाही आहे, या सगळ्या संदर्भात वादविवाद पेंडिंग असताना तिकडे इलेक्शन कमिशनमध्ये पक्षचिन्हाबद्दलचा वाद होता आणि त्यांनी पक्षचिन्हासंदर्भातला निर्णय देऊन टाकला. बरोबर. आणि तो दिला आणि त्याच्यात सांगितलं की पक्षचिन्ह जे आहे धनुष्यबाण ते एकनाथ शिंदेना देण्यात येत आहे आणि मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, पक्षसुद्धा त्यांना देत आहे, शिवसेना हे नावसुद्धा त्यांनीच वापरायचं. अशी जी निर्णय प्रक्रिया झाली तिला नंतर लगेच आव्हान देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे एकाच विषयाच्या संदर्भात, म्हणजे एक अपात्र पात्र या संदर्भात योग्य प्रक्रिया झाली की नाही अशी, आणि दुसरी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं आहे, अशा 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात होत्या. बरोबर. मग त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयात जे पात्र अपात्रतेच्या संदर्भातलं प्रकरण आहे त्याच्यावर एक मोठा निर्णय देण्यात आला. आणि त्याच्यामध्ये जे मी आधी गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मान्य करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्या मान्य केल्या. संपूर्ण निर्णय आपण जेव्हा देत होते तेव्हा तिथे आपण हजर असताना बघू शकतो की असं वाटत होतं की आता हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल होणार आहे. कारण की त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की लोकशाहीद्वारे स्थापन झालेल्या राज्य सरकारला उलथवून टाकण्यासाठी गव्हर्नरनी सहभाग घेणे, त्यांनी पक्षीय वागणे, राजकीय पक्षाची भूमिका घेणे आणि तटस्थ न राहणे, त्यांनी बहुमत चाचणी इन्व्हाइट करणे, जेव्हा की मंत्रिमंडळाचा कोणताही सल्ला किंवा त्याच्याबद्दलची मागणी नसताना स्वतःच बहुमत चाचणीसाठी बोलावणे लोकांना, हे सगळं बेकायदेशीर झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी गटनेता म्हणून शिवसेनेच्या म्हणजे ते काय एकनाथ शिंदेंच्या लोकांना मान्यता देणं हे सुद्धा चुकीचं झालं. त्यांनी केलेल्या चुकीच्या प्रक्रियासुद्धा कोर्टाने सगळ्या नमूद केल्या आणि शेवटी असं म्हटलं की 10 शेड्यूलमधल्या तरतुदीनुसार विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असल्यामुळे आम्ही हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवतो आणि ते राहुल नार्वेकर यांच्याकडे आलं. म्हणजे हा क्रम मी तुम्हाला का सांगतो अरुणजी, की निर्णय प्रक्रिया एका अपात्रतेच्या प्रकरणाची होत असतानाच पक्षचिन्हाचा निर्णय झालेला होता आणि त्याला आव्हान देण्यात आलं होतं. त्यामुळे ती याचिका प्रलंबित होती आणि परत हे प्रकरण राहुल नार्वेकर यांच्याकडे आलं. राहुल नार्वेकर यांनी त्याच्यावर लवकर निर्णयच घेतला नाही. म्हणजे आत्ता जसं काँग्रेसनी BRSचे तेलंगणामधले आमदार फोडले आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले का सपोर्ट करतात ते आहे काहीतरी, आता त्या संदर्भात सुद्धा तिथले जे अध्यक्ष आहेत ते अपात्रतेची सुनावणीच घेत नाही आहेत. काँग्रेसचं सरकार आहे तिथे. आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की 3 महिन्यात सुनावणी घ्या. म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबलचा अर्थ शेवटी 3 महिन्यापर्यंत आला. आता इथे ॲज सून ॲज पॉसिबलचा अर्थ हा आपल्या सोयीचा राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काढला. शेवटी कोर्टाला आदेश द्यावे लागले
तारीख पण मला आठवते 10 जानेवारीपर्यंत निर्णय घ्या असं शेवटी सांगितलं. तो 1 महिन्याचा कालावधी दिला. विधानसभेचं अधिवेशन इथलं सुरू होतं, तेव्हा पण सुनावणी झाली. आणि नाही, अधिवेशन सुरू नव्हतं मुंबईला, आणि हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू होतं. त्या अधिवेशनाच्या दरम्यान त्या हॉलमध्ये सुनावणी व्हायची, तिथे आम्ही जायचो. तर तशी सुनावणी कंप्लीट होऊन त्याच्याबद्दलचा निर्णय झाला. आता शेवटचा मुद्दा याच्यातला तुम्हाला सांगतो की राहुल नार्वेकर यांनी अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय दिला. त्याच्यामध्ये काही विनोदी भाग आहे, काही घटनाबाह्य आहे. असं होऊ शकेल असं कोणाला वाटलं नव्हतं, तशा प्रकारचा निर्णय आहे. त्यांनी सांगितलं की कोणीच अपात्र नाही, सगळ्यांनाच पात्र ठरवलं. सगळ्यांना एक तर पात्र ठरवलं आणि कोणालाच अपात्र. त्याच्याबद्दलचं एक अत्यंत काय म्हणतो सोयीस्कर असा सायलेन्स त्यांनी त्याच्यात दाखवला. आणि त्यांनी सांगितलं की हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे. बरं. म्हणजे हा शिवसेना पक्षाच्या अंतर्गत वादाचा मुद्दा आहे. हा पक्षांतर केल्याचा अपात्रतेचा पात्रतेचा मुद्दाच नाही असं त्यांनी सांगितलं. आता इथेच मला एक कायदेशीर मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण का पाठवलं विधानसभा अध्यक्षांकडे. कारण की हा अपात्रतेसंदर्भातला मुद्दा आहे आणि पात्र अपात्र कोण याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून घेतला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयातल्या सरन्यायाधीशांसह 4 ज्येष्ठ न्यायाधीशांना वाटलं. 7 महिने त्याच्यावर विचार केल्यानंतर, सुनावणी ऐकल्यानंतर, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं. आणि ते म्हणतात की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा असल्यामुळे कोणीच अपात्र नाही. मग आता इथे कायदेशीर मुद्दा येतो की जर अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा नसेल किंवा अपात्रतेबद्दलचं ते प्रकरणच नसेल तर विधानसभा अध्यक्षांना त्याच्यावर निर्णय घेण्याचाच अधिकार नव्हता. बरोबर. त्यांनी ते प्रकरण 1 पानाचं पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवायला पाहिजे होतं की याच्यातले कागदपत्र आणि वस्तुस्थिती पाहता माझ्या लक्षात आलेलं आहे की हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे, तुम्हीच चालवा. मग त्यांनी निर्णय का दिला? ही बेकायदेशीरता जी आहे ती निर्माण झाली आणि त्या दरम्यान बेकायदेशीर स्वरूपाचं, म्हणजे मी हे अत्यंत जबाबदारीने म्हणतो की असंविधानिक स्वरूपाचं सरकार 2.5 वर्ष आणि असंविधानिक सरकारचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये राज्य करत राहिले. त्यांचा कार्यकाळ आता संपला, नवीन सरकार स्थापन झालं. म्हणून आता लोकांना वाटायला लागलं की आता काय अपात्रता पात्रतेचं राहिलं. बरोबर. कारण तो विषय कुणाच्याही मनात प्रश्न पडू शकतो की बाबा ते सभागृहच बरखास्त झालेलं आहे आणि मग आमदार आता अपात्र ठरवून किंवा पात्र ठरवून आता तर काही होणार नाही. आता नवीनच सरकार अस्तित्वात असताना त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे. म्हणजे तसा अर्थ नाही, काय नैतिकदृष्ट्या किंवा मग कायद्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही वेगळे त्याचे पैलू असू शकतात. हो, पण आता संविधान जे आहे ना आपलं ते नैतिकता आणण्यासाठीच आहे. आता मी हे जे सगळं बोलतो आहे, मग काही जणांना काय वाटते की तुम्ही राजकीय का बोलता. पण जेव्हा कॉन्स्टिट्युशनल मॅटर्समध्ये आपण काहीतरी बोलत असतो तेव्हा ते राजकारण समजून घेणं, समजून सांगणं आणि त्यातल्या उणिवा सांगणं हे आवश्यकच आहे. कारण संविधानच राजकारणाची दिशा काय असेल याची पॉलिसी आहे, एक धोरण आहे की या संविधानाच्या तरतुदींनुसार राजकारण चाललं पाहिजे, प्रशासन चाललं पाहिजे, राजकीय व्यवस्थापन तसं असलं पाहिजे. आणि म्हणून राजकीय बोलणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मी हे राजकीय बोलतो आहे, हे समजून सांगण्यासाठी. आता हा जो आपण मुद्दा आता डिस्कस करतो त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की पात्रता अपात्रतेचं आता काहीच राहिलं नाही का. तुम्ही जो उल्लेख केला तो खूप महत्त्वाचा आहे की नैतिकतेचा मुद्दा तर आहेच. बरोबर आहे. आणि एक मुद्दा महत्त्वाचा आहे की अशाच पद्धतीने इतर राज्यांमध्ये घाऊक पद्धतीने काही आमदारांना खरेदी करून त्यांच्यावर ईडीचे, CBIचे, इन्कम टॅक्सच्या इन्क्वायरीचे असे दबाव टाकून त्यांना फोडलं जाईल, पक्ष पळवले जातील आणि ज्यांचा पक्षच नाही, ज्यांनी स्थापनेच्या वेळेस जे कोणीच नव्हते असे लोक हा आमचाच पक्ष आहे म्हणतील. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आता असं बोललं जात आहे थेट की ते सत्ताधारी पक्षाच्या हातातलं बाहुलं झालेलं आहे. तर असं भारतभर झालं तर चालेल का? असं आपल्याला चालेल का की कोणीतरी खूप पैसे आहे म्हणून अशी एक मगरुरी दाखवतील की तुम्ही सगळेजण इलेक्शन लढा, आम्ही पण इलेक्शन लढणार आणि बहुमत काय पाहिजे हे नंतरच ठरवायचं असेल तर मग आम्ही बहुमत आम्हाला किती पाहिजे याच्यानुसार आम्ही भाव ठरवू, पैसे इन्व्हेस्ट करू, आमदार फोडू आणि आम्ही आमचं सरकार नंतर स्थापन करू. हे असं झालं तर भारतात चालेल का? मग लोकशाही राहील का? लोकशाही प्रक्रिया राहील का? संविधानाचं काही महत्त्व राहील का? हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे पात्रता अपात्रता कशी असणार
पक्षांतर कशा पद्धतीने झालं पाहिजे हे नक्की होण्याची गरज आहे आणि म्हणून तो निकाल लागला पाहिजे. आता या पार्श्वभूमीवर मग आता शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह आहे. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आपण पाहिलं, तुमचा आणि माझा वाद झाला किंवा तुम्ही म्हणाल माझं पक्षचिन्ह आहे, मी म्हणणार माझं पक्षचिन्ह आहे, त्यावेळेस ते पक्षचिन्ह गोठवून टाकलेलं आहे इलेक्शन कमिशननी की तुमच्या दोघांचं भांडण आहे, दोघांनी पण वापरायचं नाही, आम्ही तुम्हाला नवीन पक्षचिन्ह देतो. मग यावेळेस असं का करण्यात आलं की पक्षचिन्ह त्यांना दिलं? आणि मग एकनाथ शिंदेनी असं भाषण विधानसभेत का केलं की त्यांनी दिल्लीतल्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही इथे तुमचं काम करा, आम्ही तिथे आमचं काम करून दाखवतो. मग इलेक्शन कमिशन याच्यामध्ये एक काय म्हणतो पार्टनर इन क्राईम आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. हे असं व्हायला नको. स्वायत्त यंत्रणा आहे, त्यांनी स्वायत्तपणे काम केलं पाहिजे. जे सरकार चालवतात ते लोकप्रतिनिधी असतात, खरोखरच्या लोकांच्या मनातले प्रतिनिधी तिथे राज्य सत्तेमध्ये दिसले पाहिजे. बरं. फोडाफोडी करून अशा प्रकारचं भ्रष्ट मार्गाने सरकार स्थापन करणं हे थांबलं पाहिजे. हा पक्षांतर बंदी कायदा करण्याचा राजीव गांधींचा उद्देश होता 1985 मधला. आणि तो आपण आता कुठपर्यंत आलो आहे. मग मला असं पण वाटायला लागलं अरुणजी की 10th शेड्यूल तुम्हाला अडचणीचं आहे का, सगळ्यांनाच अडचणीचं आहे का, सगळ्या राजकीय पक्षांना असं ठराव त्यांनी करावा किंवा 10th शेड्यूल रद्दच करून टाका. म्हणजे कायदाच नसेल पाळायचा तर रद्द करा. काय होतं आहे की त्याच्या चिंध्या करायच्या, त्याचे अन्वयार्थ काढत बसायचे आणि तोपर्यंत सरकार बेकायदेशीर चालू राहील. याच्यावर आत्ता जस्टिस भूषण गवईंनी टिप्पणी केलेली आहे जे तेलंगणाच्या संदर्भात की तुम्ही याला गंमत म्हणून घेऊ नका, संविधानिक तरतुदींचा आदर ठेवला पाहिजे. आणि सरकार बेकायदेशीर पद्धतीने सुरू राहील, शंकास्पद असंविधानिकता केलेली आहे असं ज्यांच्याबद्दल मत आहे ते सरकारमध्ये राहतील आणि ते मॅटर तुम्ही प्रलंबित ठेवाल, हे चालणार नाही. म्हणून 3 महिन्यात तेलंगणाच्या काँग्रेसच्या पक्षाच्या असलेल्या सरकारने त्यांच्या विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत लवकर निर्णय घेतला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्याच लाईनवर आपण आत्ता बोलतो आहे आणि तशाच पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयाचा, त्याला आपण हिंदीमध्ये रवैया म्हणतो, तो दृष्टिकोन तसाच राहिला तर कदाचित आता नक्कीच महाराष्ट्रातलं हे राजकारण बदलणारा निर्णय येऊ शकतो. बरं. सर्वोच्च न्यायालयाचा काय साधारणपणे निर्णय येऊ शकतो याविषयी आपण बोलणारच आहोत. मात्र एक विषय मला फक्त की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कृतीचं समर्थन करताना की आम्ही काही पक्ष फोडला नाही तर हे आमचं बंड होतं आणि 40 लोकांना सोबत घेऊन हे बंड केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्या पाठोपाठ वेगवेगळ्या म्हणजे जिल्हा पातळीवरच्या पक्ष संघटना ज्याला म्हणता येईल, म्हणजे पक्षाचे जे काही संघटनात्मक धुरा सांभाळणारे लोक जे होते तर त्यांनी देखील पत्र देऊन त्यांना समर्थन दिलं आणि एकूणच संघटना म्हणून माझ्या ताब्यात आहे असं त्यांनी एक चित्र निर्माण केलं. मग अशावेळी की ठीक आहे कोणी स्थापनेच्या वेळी असेल नसेल, अशावेळी जर त्यांच्या मागे संपूर्ण पक्षाचं संघटनात्मक ताकद उभी असेल तर मग पक्ष त्यांचा का नाही होऊ शकत? नाही बघा, याच्यामध्ये तुम्ही थोडीशी गफलत अशी आपली होत आहे, म्हणजे तुमची पण होत आहे, आपली सगळ्यांची, सर्वसामान्यांना पडणारे हे प्रश्न आहेत म्हणून आपण हे आज डिस्कस करतो आहोत. तर त्याच्यामध्ये फरक असा आहे की एक सुप्रीम कोर्टाने त्रिसूत्री ठरवली पक्ष कोणाचा या संदर्भातला निर्णय घेताना काय विचार करायचा. तर पक्ष संघटना कोणाच्या ताब्यात आहे. मग आता पक्ष संघटना कशी ठरवायची, जे स्थापना, त्याच्याबद्दलचे ठराव, निर्णय घेण्याची क्षमता त्या पक्षांनी कोणाला दिलेली आहे. नंतर वेळोवेळी त्यांच्या निवडणुका झालेल्या आहे का. तर शिवसेना या मूळ पक्षाच्या बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी सगळे अधिकार हे उद्धव ठाकरेंकडे दिले आणि त्या सभेचं जे आपण वृत्तांकन किंवा व्हिडिओज आज उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारचं एडिटिंग न केलेले, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतः हजर आहेत हे त्याच्यात दिसते. त्यांना नंतर एक पद देण्यात आलं त्या याच्यामध्ये, गटनेता की काहीतरी असं काहीतरी एक पद त्यांना दिलेलं आहे, ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसते. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे सगळे निर्णयाचे अधिकार होते. मग आता हे सगळं होत असताना याच्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन निवडणूक आयोगाकडे असलं पाहिजे, ही एक आवश्यकता आहे कायदेशीर. तर ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं, त्यांनी ते रेकॉर्डवर घेतलं होतं. आणि त्यामुळे पक्ष ठरवताना पक्ष संघटना वेगळी आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. आता विधिमंडळ पक्ष हा निवडून आलेल्या आमदारांनी तयार होत असतो आणि विधिमंडळ पक्षाचं आयुष्य 5 वर्षाचं असते. कारण की आज आपण निवडून आलो, विधिमंडळ पक्षाचे आपण सदस्य आहे, उद्या आपण कदाचित निवडून येणार नाही, नवीन विधिमंडळ पक्ष स्थापन होतो आणि त्याच्यातले सदस्य असतात.
त्यामुळे त्यांचं अस्थायी स्वरूपाचं जीवन आहे, आयुष्य आहे, जे 5 वर्षासाठी आहे. पण पक्ष संघटनेचं आयुष्य कालातीत आहे, अबाधित आहे. जोपर्यंत पक्ष विसर्जित होत नाही तोपर्यंत ते आहे. आणि त्या पक्ष संघटनेचं नेतृत्व कोण करत आहेत, कायदेशीर नेतृत्व कोण करत आहे ऑन डॉक्युमेंट, आणि प्रत्यक्षात तसे निर्णय आत्तापर्यंत कोणी घेतलेले आहे, हा घटनाक्रम पाहून पक्ष कोणाचा हे ठरवलं पाहिजे. पण इलेक्शन कमिशननी काय केलं की जो एक प्रवाद एकनाथ शिंदेंनी तयार केला त्यालाच मान्यता दिली. आणि पक्ष संघटनेच्या संदर्भात काही न बघता त्यांनी फक्त विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत कोणाचं आहे की मग 40 जण आले, मग खासदार पण त्यांना येऊन मिळाले, तर हे सगळंच बहुमत आहे आणि यालाच मान्यता देऊन त्यांना पक्ष देऊन टाकला. ही चूक आहे संविधानिकरित्या. आता तो निर्णय इलेक्शन कमिशननी घेतला, तो चुकीचा आहे असं सांगून एक अपील करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, जे प्रलंबित आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आता एकूण याला त्यांच्या भाषेत नियोजन असेल किंवा प्लॅनिंग असेल किंवा एका अर्थाने तुमच्या भाषेमध्ये हा कट रचला गेला आणि पार्टनर त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे देखील आहे. आणि जसं आता तेलंगणाच्या संदर्भाने निकाल अपेक्षित आहे किंवा 3 महिन्यात, म्हणजे तोच रवैया TRSच्या बाबतीत जो रवैया दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाचा होता तोच जर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दाखवला तर काय साधारणपणे होऊ शकतं संविधानच्या तत्वावरती जर हा निकाल दिला गेला तर? पण काय झालं आता की हा विषय शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंचं बरोबर की एकनाथ शिंदेंचं बरोबर, एवढ्यापुरती मर्यादित राहिला नाही. कारण काय झालं की जो प्रचंड मोठा कालावधी या प्रलंबित प्रकरणांनी लावलेला आहे की प्रलंबित आहे, तारखा होत आहेत, कधी केस लागतच नाही आहे. याच्यामध्ये जो कालावधी गेलेला आहे तर लोकांचा विश्वास डळमळीत झालेला आहे न्यायव्यवस्थेवरचा. आणि मला वाटते की त्याच्यामुळे हे प्रकरण आता लोकशाही जिवंत आहे का आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायिकता कायम आहे का अशा लेवलला येऊन पोचलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याची जाणीव जसं जस्टिस चंद्रचूड होते, त्यांनी काय केलं किंवा नाही केलं हा विषय आपण घेतला नाही तरी चालेल, परंतु त्यांच्याबद्दल अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या. कॅराव्हॅनसारख्या मासिकामध्ये जवळपास 38 पानांचा लेख लिहिण्यात आला की त्यांनी कसं स्वतःचं नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा वापर केला. त्यांच्या सगळ्या काही चुकीच्या मार्गांचाही उल्लेख करण्यात आला. त्याच्यावर कधीही जस्टिस चंद्रचूड यांनी उत्तर दिलेलं नाही की हे लिहिलेलं चुकीचं आहे वगैरे. त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयातलं वातावरण गढूळ झालं होतं असं म्हणण्यासाठी वाव आहे. याचा अर्थ सगळे न्यायाधीश तसे आहेत का? मुळीच नाही. सगळे न्यायाधीश तसे नाहीत. त्यामुळेच आता ही जाणीव जास्त निर्माण झाली जेव्हा जस्टिस भूषण गवई हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले. जसं कॅप्टन बदलल्यावर एक वातावरण बदलते, उत्साह नवीन निर्माण होतो, तसं झाल्याचं आपल्याला सर्वोच्च न्यायालयामधलं वातावरण बदलताना बघायला मिळते. आणि त्यांच्यापर्यंत, सगळ्या न्यायाधीशांपर्यंत हा संदेश गेला, हे असं वातावरण चुकीचं आहे सर्वोच्च न्यायालयाबद्दल होणं, ते बदललं पाहिजे. त्यासाठी आता आपण न्यायिकता प्रस्थापित करण्यासाठी काही निर्णय देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे ते एक्सपिडिएट झालं पाहिजे, पटापट ते मॅटर चालले पाहिजे, प्रलंबित ठेवायला नको. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षाच्या प्रकरणांचा विचार प्रकर्षांनी करायला सुरुवात सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाची विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी काही चांगल्या न्यायाधीशांचीच गरज आहे. आणि तसे काही चांगले न्यायाधीश जे आहेत त्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे की अशा पद्धतीने आपण आता संविधानिकता बाळगून निर्णय द्यायचा आहे. आत्तापर्यंत जे झालं असेल ते झालं, पण त्याचे करेक्शनल मेथड्स आता वापरले जात आहेत असं मला वाटते. न्यायालय काय निकाल देईल हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही. मात्र एक प्रवाद असा आहे की अशी परिस्थिती उद्भवू शकते किंवा निर्माण होऊ शकते की शिवसेनेला, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला त्यांचा पक्ष जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन करण्याची वेळ येऊ शकते. कारण त्यांचं अस्तित्व हे ते अस्तित्वहीन झालेले असतील किंवा शून्य झालेले असतील. हो बघा, पक्षचिन्ह जे आहे त्याला आपण किती कमी महत्त्व दिलं तरी भारतीय लोकांच्या मनामध्ये पक्षचिन्ह, त्याबद्दलचा आदर, पक्षाचं नाव हे एक फार महत्त्वाचं असते. आणि भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीने फुटीमध्ये सहभाग घेऊन शिवसेनेचे जे शकलं केले
त्याच्यातून एक राजकीय अस्थिरता निर्माण करून त्याचबरोबर शिवसेना कोणाची हा जो प्रश्न तयार केला, याच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते ते वर्चस्व त्यांचं असायचं, दरारा असायचा, तो सगळा दरारा कमी करण्यामध्ये अत्यंत यशस्वी त्यांनी वाटचाल केलेली आहे असं दिसते आपल्याला. आता याच्यामध्ये संविधानिक दृष्टिकोनातून आपण हे नक्कीच सांगू शकतो की उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे. कारण की आतापर्यंत काय व्हायचं की केवळ शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह, शिवसेना हे नाव, याची केस वेगळी चालायची, त्याच्याबद्दलच्या तारखा व्हायच्या, आणि दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे याच्याबद्दल शहनिशा होणारी जी केस आहे ती वेगळी चालायची. राहुल नार्वेकर यांनी जेव्हा निर्णय दिला होता तेव्हा मी एक गोष्ट सांगितली होती जाहीरपणे सगळ्यांना की 2 मित्र असतात, ते जात असतात, आणि तेव्हा एक मित्र दुसऱ्याला म्हणतो की माझ्या बकरीने अंड दिलं आहे. तेव्हा तो मित्र म्हणतो, अरे काही सांगतो का तू, बकरी कधी अंड देणार का? तो म्हणतो, चल माझ्या घरी, मी तुला दाखवतो, बकरीने माझ्या अंड दिलेलं आहे. आणि तो घरी घेऊन जातो. तेव्हा असं दिसते की कोंबडीचंच नाव त्यांनी बकरी ठेवलेलं आहे. मी हे म्हटलं होतं तेव्हा पण की राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं हे प्रकरण आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जर विचार झाला तर राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे याचं खूप मोठं विश्लेषण होईल. राज्यपालांच्या तटस्थ न राहण्याचं विश्लेषण होईल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी अशा प्रकारच्या कामामध्ये सहभाग घेण्याचं विश्लेषण होईल. आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही आता हे दोन्ही प्रकरणं वेगवेगळे ऐकणार नाही, आपल्याला एकत्र हे ऐकायचं आहे. त्यामुळे एकत्रित सुनावणी ही 23 ऑगस्ट नंतर साधारणतः लागण्याची शक्यता आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये निर्णय हा आता बाजूनी, मी तुम्हाला सांगतो की सगळ्या बाजूनी कागदपत्र सबमिट झालेले आहे कोर्टामध्ये. कोर्टाला अजून काही युक्तिवाद पाहिजे असतील तर ते केले जातील. त्यासाठी साधारणतः 2-3 दिवस जस्टिस सूर्यकांत म्हणाले आहेत. आणि त्या 2-3 दिवसाच्या सुनावणीनंतर हा निकाल लागण्याची शक्यता आहे. आणि मग जी राजकीय उलथापालथ होईल त्याचा अंदाज कदाचित आत्ताच्या राजकीय नेत्यांना आलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला बघायला पाहिजे की एकनाथ शिंदे ज्या सतत दिल्लीच्या फेऱ्या करत आहेत त्याचं इंटरप्रिटेशन त्या अनुषंगाने केलं तर आता एक नवीन राजकीय व्यवस्थापन काय असू शकेल याची मांडणी करण्याची तयारी सुरू झालेली आहे. आणि मला हे नक्की वाटते की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसोबतच्या सगळ्यांना आपल्या पक्षात सामावून घेणार नाही. एकनाथ शिंदेंना घेतील, त्यांच्यासोबतच्या काही लोकांना घेतील, परंतु जे लुंगी घालून टॉवेल गुंडाळून काय फायटिंग करणारे आहे, पैशाच्या बॅगा घेऊन उघडे बंब अवस्थेत कुणाला तरी निर्देश देणारे आहेत, अत्यंत अर्वाच्य बाष्कळ अशा स्वरूपात काही बोलणारे आहे, बेताल वक्तव्य सातत्याने करणारे आहे, लोकशाहीची भाषा न करता हुकुमशाही ठोकशाहीचीच भाषा करणारे आहे. या गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांना भारतीय जनता पक्ष नक्कीच घेणार नाही. तुम्हाला चांगला विश्वास आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःची प्रतिमा किती जपतो किंवा स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणून काय काय करू शकतो याचा विश्वास तुम्हाला देखील आहे. नाही आहे ना, म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला तसे लोक नकोच असतात. आणि गर्दी होणार ना खूप मोठी, मग त्याच्यात काहीतरी तर क्रायटेरिया ठरवलं जाणार. त्यामुळे मला असं वाटतं की तशा काही लोकांना घेणार नाही. तर ते मग एकनाथ शिंदेसोबत जाऊ शकणारे जे आहेत ते जातील, न जाणारे हे कायमस्वरूपी राजकीय अपंगत्व धारण करतील. मग तशा वेळेस त्यांना अशाच पद्धतीने राहणे किंवा आपला एखादा गट स्थापन करणे हे होईल. दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणी जास्त वाईट बोलले नाहीत, भडक प्रतिक्रिया दिल्या नाही, हिंसक बोलले नाही, त्यांचा अपमान केला नाही, पण एकनाथ शिंदेंसोबत गेले असे काही लोक असतील ते शिवसेनेत कदाचित परत घेतले जातील, त्यांचे दारं ते उघडतील आणि अशा प्रकारे एक राजकीय व्यवस्थापन होताना आपल्याला दिसेल. पण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होऊ देतील आता असं काही मला वाटत नाही. त्यांचा तो राजकीय उपयोग संपलेला आहे. आता हे आपण सगळं राजकीय बोलतोय पण हे या सगळ्या संदर्भात आहे. बरोबर. मग भारतीय जनता पक्षाला इथे नवीन नेतृत्व कोणतं तरी पाहिजे असेल तर कदाचित अजितदादांना पण भारतीय जनता पक्षात घेतील. कारण की शेवटी ज्या निषिद्ध आणि बेकायदेशीर
प्रमाण ठरवून त्या आधारे एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलेलं आहे, पक्ष फोडलेला आहे. त्याचीच बाराखडी गिरवत अजितदादांनी राजकीय पक्ष फोडलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा. म्हणजे आपण अगदी आता जर तरच्या आधारावरती बोलतो आहोत, पण तरी देखील का हा विषय बोलल्याशिवाय किंवा चर्चेशिवाय राहू शकत कंप्लीट होणार नाही किंवा एक्झॅक्टली. तर मग मला म्हणजे जे शिवसेनेचं किंवा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेचं जे होईल तेच राष्ट्रवादीचं किंवा अजित पवारांचं तेच होईल ही शक्यता जास्त आहे. आणि मग तसं गृहीत धरून ज्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रभर, त्याच्यामध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करतील. बरं, त्यांची खूप वर्षांपासूनची एक इच्छा आहे. आणि राजकीय व्यवस्थापनात पाहिलं, निर्णय प्रक्रियेमध्ये पाहिलं, किंवा ज्या बेधडक पद्धतीने नेमकेपणाने निर्णय घेण्याची प्रक्रिया, याची जाणीव, प्रशासकीय माहिती, त्याच्यावर पकड, याच्याबद्दल अजितदादा हे कोणालाही आवडतील असे आहे. बरं. आणि ते भारतीय जनता पक्षांना सुद्धा आवडतील. त्यामुळे मग त्यांना इथे नेतृत्वात ठेवून मोठा एक रोल किंवा भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकार देतील, अशी सगळी मांडणी जी होताना दिसते. ती केवळ बघा तुम्ही, ही केवळ एक केस जी शिवसेनेची आहे, पात्र कोण अपात्र कोण, शिवसेना नाव कोणाचं, धनुष्यबाण कोणाचं, या केसचा निकाल लागला की या सगळ्या घटना घडणार. म्हणजे हे राजकीयच आहे की म्हणजे पक्षात घेऊन असं तुम्ही म्हणताय, थेट पण नाही किंवा पक्षातच घेतील. पक्षातच त्यांना पक्षातच यायची अट आता ते ठेवतील. कारण की शेवटी काय असते की कोणत्याही राजकीय पक्षाला सततची राजकीय व्यवस्थापनाची डोकेदुखी नको असते. चांगल्या पद्धतीने राजकारण झालं पाहिजे. यासाठीची घडामोड कदाचित या केसच्या निकालातून त्या निमित्ताने घडून येईल आणि परत आपल्याला एक व्यवस्थित राजकीय ध्रुवीकरण झालेले पक्ष दिसतील. ज्याच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही की परत म्हणजे जसं राजकीय सगळ्या चॅनलला सूचना देण्यात आल्या की एकनाथ शिंदेंच्या गटाला गट न म्हणता शिवसेना म्हणा. आता तशी जबरदस्ती करता येणार नाही. नंतर एक राहील, मग तो शिवसेना पक्ष राहील, राष्ट्रवादी एक वेगळा पक्ष राहील. हे सगळेजण जे भाजपमध्ये जातील त्याच्यामुळे एक स्पष्टता येईल. लोकांच्या मनात एक गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. तर ही सर्वोच्च न्यायालयावर खूपच मोठी जबाबदारी असं मला वाटते. नाही म्हणजे जसं आता अलीकडच्या काळामध्ये की वेगवेगळे प्रवेश भाजपमध्ये होत असतात, तसंच म्हणजे काँग्रेस मुक्त तर नाही, पण आता काँग्रेस युक्त, राष्ट्रवादी युक्त, शिवसेना शिंदे युक्त, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार युक्त, अशा पद्धतीचा भाजप तयार होईल असं तुम्हाला वाटतं? हो. आणि ते शेवटी काय, हे अपरिहार्य आहे राजकीय लोकांसाठी, राजकारणासाठी, की ताकद आपली वाढवत न्यायची. ती मग कशा पद्धतीने आपण मग ते म्हण ऐकतोच आपण की राजकारणात आणि ज्यात सगळं प्रेमात सगळं क्षम्य आहे. खरं नसलं पाहिजे, ते सगळं क्षम्य नसलं पाहिजे, परंतु तसं आहे असं गृहीत धरून हे सगळं सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका न्यायिकता आणण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपण जरी या सगळ्या शक्यतांचा विचार केलेला असला तरी सर्वोच्च न्यायालय काही शक्यतांच्या आधारे निर्णय देणार नाही आहेत. पण संविधानिक निर्णय द्यायचा असेल तरीसुद्धा उद्धव ठाकरेंची बाजू ही जोरकस आहे, संविधानिक आहे. आणि त्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटते की नैतिकतेची बाजू, संविधानिकतेची बाजू ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. एक विषय म्हणजे अगदी औत्सुक्य आहे किंवा क्युरिओसिटी म्हणून, समजा हे जे काही घडलं, आता हे सगळं समजावरती आहे. भारतीय जनता पक्षामध्ये समजा असं घडलं असतं, म्हणजे उदाहरणार्थ काय, तर मोदी आहे आणि शहा आहेत, तर काय शहा फुटले असते समजा, अशी परिस्थिती निर्माण झाली असती, तर तुम्ही तिथे देखील अशाच न्यायाच्या बाजूने किंवा मग जरी ती पक्षफूट झालेली आहे किंवा कुणावर तरी अन्याय झाला, कुणावर तरी धोका झाला आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विषयामध्ये त्या बाजूने उभं राहिला असता का? तुम्ही असं समजा की उद्धव ठाकरे साहेबांच्या ठिकाणी अमित शहा आहेत. हो. तर मी हे अगदी निर्विवाद तुम्हाला सांगतो, त्यांनी मला जर संधी दिली असती तशीच, तर मी अमित शहांची पण बाजू मांडली असती. कारण की तो त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. आणि म्हणून माझा मुख्य उद्देश काय आहे की संविधानिक नैतिकता ही टिकली पाहिजे. आणि कॉन्स्टिट्युशनल इंटेंट असं आपण ज्याला म्हणतो की संविधानाच्या प्रत्येक तरतुदीचा अर्थ काय, उद्देश काय, त्या उद्देशांनुसारच त्याचे अर्थ काढून आपण न्याय दिला पाहिजे. कोणी आपल्याला वाटेल तसे मनमानी निर्णय देत असेल तर त्याबद्दलचा विरोध आपण केला पाहिजे. कारण की कसं आहे, आज तुम्ही आहे, मी आहे, आपण दोघं बोलतो आहे, उद्या आपण नसणार, पण संविधान असणार, लोकशाही असणार. शेवटी आपण प्रगत होण्याचं लक्षण जर संविधानिकतेतून निर्माण होत असेल तर त्या प्रगतीकडे आपण बघितलं पाहिजे. मग काही जण काय म्हणतात, त्याला पुरोगामी आहे असं म्हणतात, मग त्याला काहीतरी दुसरा पुरोगामी असा शब्द येतात.
पण माझं काय म्हणणं, पुरोगामी तर आपण सगळेच जण आहे. म्हणजे तुमच्या घरी जर एखादं लग्न असेल, ते 2 महिन्यांनी असेल, तर तुम्ही तो पुढचा विचार करता ना, पत्रिका छापता, मंगल कार्यालय ठरवता, मग तुम्ही पुरोगामी विचार करता ना. पुरोगामी म्हणजे काय, पुढचा विचार करणे. आता मग तेवढं सोपं जर आपण करून बघितलं तर पुरोगामी असणं म्हणजे काही चुकीचं आहे का? हां, त्याला तुम्ही काय एवढं लेबल लावता? हां, मग कोणी डाव्या विचारसरणीचा आहे, उजव्या विचारसरणीचा आहे. माझं काय म्हणणं आहे, करेक्ट असेल तेव्हा तुम्ही बोला ना ते. आणि त्या करेक्टनेसला कोणत्याही प्रकारच्या विचारसरणीचा स्पर्श न होऊ देता आपण जगू शकलो पाहिजे. काय होतं की लेबल लावण्याची घाई झालेली आहे समाजामध्ये, की अरुण मेत्रे कोण आहेत त्यांना हे लेबल लावा, असीम सरोदे कोण आहेत त्यांना हे लेबल लावा. असं लेबल लावून दुसऱ्यांकडे बघण्याची जी घाई झालेला समाज आहे, त्याच्यामध्ये वैचारिकता टिकणार नाही. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्येच मग शिवसेना किंवा राष्ट्रवादी या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा सत्ता संघर्षामध्ये निवडणूक आयोग हा एक संशयाच्या भोवऱ्यात किंवा काहीतरी त्यांच्यावरती दोष ठेवावा अशा पद्धतीनं त्यांचं वर्तन असं सगळं घडलेलं आहे. आणि काल परवाची म्हणजे पत्रकार परिषद राहुल गांधींची झाली, त्याच्यामध्ये त्यांनी बरंचसं म्हणजे काय पुराव्यानिशी प्रेझेंटेशन दिलं आहे. अर्थात ते किती लोक स्वीकारतात वगैरे किंवा तांत्रिक भाग त्याच्यामध्ये खूप मोठा आहे. गैरप्रकार निवडणुकांमध्ये यादी देखील होत असते, म्हणजे अगदी मतदार यादीमध्ये नावं घुसडणे, मतदार यादीतील नावं कमी करणे, एकाच व्यक्तीने 4-4 वेळा 10-10 वेळा मतदान करणे, पैसे देऊन मतदान घडवून आणणे, पैसे देऊन मतदान न घडवून आणणे, हे सगळे प्रकार अगदी आधीपासून घडत होते. म्हणजे आत्ताच घडतात असं नाही, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाचं म्हणजे हे घडू नयेत या दृष्टिकोनातून, आणि त्याचप्रमाणे राहुल गांधींनी जे काही आता प्रेझेंटेशन दिलं, जे काही आरोप केले, त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं आहे? मी आहे ना 4 महिन्यापूर्वी साधारणतः सांगलीला एक जाहीर भाषण झालं होतं, आणि तेव्हा मी हे सांगितलेलं होतं तेव्हासुद्धा की आत्ता सध्याचं सरकार, महाराष्ट्र सरकार जे आहे, ते 3 पक्षांचं जे सरकार आहे, ते निवडणूक याद्यांचा घोटाळा करून प्रस्थापित झालेलं सरकार आहे. बरोबर. असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण एक आहे की मी ज्या निवडणूक याचिका चालवतो आहे सध्या, इलेक्शन पिटिशन्स, की वेगवेगळ्या निवडणुकांना आव्हान दिलेलं आहे तिथल्या हरलेल्या उमेदवारांनी, त्याच्यामध्ये अरुणजी हे स्पष्टपणे दिसते की निवडणूक याद्या या अत्यंत आक्षेपार्ह, चुकीच्या, मुद्दामून तशा प्रकारच्या केलेल्या बोगस मतदारांचा समावेश असलेल्या अशा आहेत. मग आता फ्री अँड फेअर इलेक्शनची जी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये एकही मतदार चुकीचा असणं, बेकायदेशीर असणं, म्हणजे ती इलेक्शन प्रक्रिया पूर्ण कोसळू शकते, असा खरं कायद्याचा उद्देश आहे. बरोबर. परंतु तशा पद्धतीने इलेक्शन कमिशन पाहत नाही. आत्तापर्यंत माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत CCTV फुटेज मागितलं जायचं, दिलं जायचं. त्यांना जेव्हा लक्षात आलं की आता असं CCTV फुटेज मागितलं तर आपल्या विरोधात जाणार, तर मग एकीकडे इलेक्शन कमिशन नोटिफिकेशन काढते, लगेच केंद्र सरकार कायदा तयार करतात की CCTV फुटेज हे माहितीच्या अधिकार कायद्यात मागितलं जाणार नाही. आता बेसिकली हा कायदा आणि हे नोटिफिकेशन दोन्ही घटनाबाह्य आहे. की पुट्टुस्वामी म्हणून एक केस, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि मोठ्या न्यायपीठाने तो निर्णय दिला. अनेक न्यायाधीश त्याच्यामध्ये होते. त्यांनी सांगितलं की माहितीचा अधिकार हा जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. बरं. मग तुम्ही माहिती कोणती मागू शकत नाही, संरक्षणाबद्दलची मागू शकत नाही, तुम्ही जे काही बॉर्डरवर काय गोष्टी गतिविधी म्हणतो आपण त्या चालत तिथे मागू शकत नाही, शस्त्रास्त्र निर्मितीबद्दलच्या मागू शकत नाही, बॉर्डरवरच्या राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या संबंधित एवढ्याच आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मागू शकता. आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे डॉक्युमेंटची व्याख्या परत आता इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट अशी सुद्धा कायद्यात आली आहे. त्याच्यामध्ये CCTV फुटेज हे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे. मग जर सरकारचा असा दावा असेल, इलेक्शन कमिशनचा असा दावा असेल की 5 वाजता नंतर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी रांगा लावल्या, असं समजू लावल्या असतील, त्यांचा उत्साह वाढला असतील, एकदम मतदार जमले, आणि मग काही जण आरोप करतात की 56 लाख 80 लाख मतदार अचानक कसे वाढले. मग त्याचं निराकरण करणं ही जबाबदारी नाही आहे का इलेक्शन कमिशनची? मग माहितीच्या अधिकारात तुम्ही म्हणता CCTV फुटेज मागू शकत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. अपारदर्शकता निर्माण करण्यामध्ये निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांनी सहभागी असणं हे काही चांगलं लक्षण नाही. स्वायत्त असला पाहिजे निवडणूक आयोग. एक इलेक्शन कमिशनर आपण पाहिला, त्यांचं नाव होतं TN सेशन. त्यांचा जेव्हा तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं सहज की तुम्हाला ब्रेकफास्टला काय खायला आवडते, तर TN सेशन म्हणाले मला ब्रेकफास्टला दररोज सकाळी 1-2 नेते खायला आवडते.
एवढं ते राजकीय नेत्यांना वठणीवर आणायचे. अक्षरशः त्या माणसाचं काय म्हणतो त्याला हे राजकीय आयुष्य संपवून टाकलेलं आहे त्यांनी. मग इलेक्शन कमिशनच्या एका आयुक्तामध्ये एवढी ताकद होती, तेच कायदे, तेच इलेक्शन कमिशन, आणि आता बघा बरं काय झालेलं आहे. एवढा गलित गात्र इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं असू शकतो? आपण रामायण मानतो की नाही? मग रामायणामध्ये ती कथा आहे की नाही, की एका धोब्यानी शंका घेतली सीतामाईच्या चारित्र्याबद्दल, तर तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली आपण. मग आपण आता अग्निपरीक्षेला का तयार नाही आहे? जर लोक शंका घेत आहेत आणि सार्वत्रिक शंका व्यक्त करत आहेत, ते राहुल गांधी, तर त्यांना म्हणतात तुम्ही ॲफिडेव्हिट दाखल करा. कशासाठी ॲफिडेव्हिट दाखल करा? तुमच्याच मतदार याद्या दाखवल्या, त्याच्यामधले बोगस नावं दाखवले. तिथे काही पत्रकार बँगलोरला जाऊन आले, तिथं 80 लोक एका एवढ्या घरात राहतात का पाहिलं, ते कोणत्या तरी भाजपच्या कार्यकर्त्याचं घर आहे. मग आता हे जर डायरेक्ट ही पोलखोल झालेली आहे, तुमच्यासमोर शंका प्रमाणशीर पद्धतीने कागदोपत्री राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या आहेत, तर उत्तर देणं तुम्ही आवश्यक आहे. याच निवडणूक आयोगाने आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्यात आणि त्यामध्ये पुन्हा एक काय म्हणता येईल आकुंचित करण्याचा प्रयत्न केला आहे मतदान प्रक्रिया. ती म्हणजे व्हीव्हीपॅट जी सिस्टीम असते, आपण मतदान केल्यानंतर आपल्याला ते चिठ्ठीवरती दिसतं आणि ती चिठ्ठी पडते खाली, तर ती व्हीव्हीपॅट पुढच्या याच्यामध्ये असणार नाही. म्हणजे या पुढच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद वगैरे असं असेल तर ते कितपत योग्य अयोग्य तुम्हाला वाटतं? आता ही जी आपण म्हणू व्हेरिफिकेशन करण्याची व्यवस्था एक तयार झाली, तीसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस झाल्यावर तयार झाली. की EVMमध्ये पारदर्शकता नाही असं सगळेजण म्हणत असताना, तेव्हा मग ही एक यंत्रणा आणण्यात आली की त्याला एक परत मशीन जोडण्यात आलं, ज्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल त्या स्क्रीनच्या तिथे की पावती पडेल की तुम्ही ज्या पक्षाला, ज्या पक्षचिन्हाला, ज्या व्यक्तीला मत दिलेलं आहे त्याच व्यक्तीच्या नावाने ते वोट रजिस्टर झालेलं आहे, आणि ती स्लिप तिथे पडेल. तुमचं समाधान होईल ते पाहिल्यावर आणि तुम्ही बाहेर याल की मी ज्या पक्षाला मत दिलं त्याच्यापर्यंत पोचलेलं आहे. ही व्यवस्था म्हणजे व्हीव्हीपॅटची आहे की ते आपण म्हणतो पेपर व्हेरिफिकेशन म्हणून ते तिथे रजिस्टर होईल आणि तिथे राहील संग्रही. आता ही पारदर्शकता आणणारी जी व्यवस्था आहे, एका यंत्राला दुसरं यंत्र जोडून परत पारदर्शकतेची हमी देण्याची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, पण स्थानिक स्वराज्य संस्थात नसेल. आता कसे म्हणजे याच्यामागे काय कारण काय? काहीतरी तर दृष्टिकोन असलं पाहिजे, रॅशनॅलिटी असली पाहिजे. ते काही तत्वच नसेल, त्याच्यामागे काही कारणच नसेल, कशासाठी असं करायचं, का करायचं असं, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते. व्हीव्हीपॅट हे निदान थोडीफार पारदर्शकता आणण्यासाठीची यंत्रणा म्हणून आपण मान्य केलं, स्वीकारलं, तर मग ते व्हीव्हीपॅट असलं पाहिजे. एकतर EVM मशीन असेल तर व्हीव्हीपॅट असलं पाहिजे, आणि मग व्हीव्हीपॅटला तुम्हाला नकार द्यायचा असेल, त्याचा अर्थ तुमचा पारदर्शकतेला नकार असेल, तर मग ते दोन्ही यंत्र कॅन्सल करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. काहीतरी एक योग्य निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक वेळी सामान्य बुद्धिमत्तेला कोणाच्या पटणार नाही असा निर्णय इलेक्शन कमिशन का घ्यायला लागलेला आहे, आणि मग कोणाच्या तरी अधिपत्याखाली ते वागतात असा आरोप जर होत असेल तर त्यांनी उत्तर देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. इलेक्शन कमिशन हे सत्ताधारी किंवा भाजपच्या काय म्हणता येईल त्याला याला जसं आपण जनावर खुंट्याला बांधतो तर तशा पद्धतीनं त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ना एक काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निर्णय दिला, तुम्हाला आठवत असेल. त्यांनी सांगितलं तेव्हा CBIचा फार दरारा होता, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. CBIची धाड म्हटलं की तुम्ही पण अनेक बातम्या कव्हर केल्या असतील. तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात जेव्हा केस झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचं सरकार असताना CBIवर टीका केली की तुम्ही काँग्रेसच्या पिंजऱ्यातलं पोपट झालात का, असं म्हटलं. आज ती एकच यंत्रणा नाही तर परत म्हणजे काय म्हणतात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यानंतर काही न्यायव्यवस्थेतला भाग, अशा अनेक यंत्रणा ताब्यात घेण्याचं प्रकरण सुरू झालं. म्हणजे पोपटांची संख्या वाढली आहे, आणि म्हणून मला असं वाटते की ते लोकशाहीसाठी घातक असल्यामुळे आपल्याला काळजीग्रस्त वाटलं पाहिजे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी असं वागणं बरोबर नाही, आणि त्यांनी तटस्थ वागलं पाहिजे, कायदेशीर वागलं पाहिजे. व्हीव्हीपॅट हे महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा व्हीव्हीपॅट असलंच पाहिजे. ते नसण्याचं काही कारणच नाही. तुम्ही पोपट या शब्दाचा उच्चार केला म्हणून मला आता कबूतर आठवलं. म्हणजे जनभावना आणि कायदा असे याविषयी कुठेतरी द्वंद्व निर्माण व्हावं अशा दोन घटना
एक कोल्हापुरातली आणि एक मुंबईतली. मुंबईतल्या कबूतरखान्यांची आणि कोल्हापुरातल्या महादेवी किंवा माधुरी हत्तीनीची. काय वाटतं की मग एकीकडे प्राण्यांना जगण्याचा अधिकार हा एक भाग, दुसऱ्या बाजूला भूतदया आणि त्यासाठीची जनभावना हा एक भाग, काय वाटतं? मी स्वतः माधुरी हत्तीणीच्या संदर्भात 3च दिवसापूर्वी कोल्हापूरला गेलो होतो. बरोबर. आणि नांदणी मठामध्ये जाऊन तिथले जे जैन धर्माचे गुरु आहेत ते राजू शेट्टी, तिथले काही प्रमुख लोक, या सगळ्यांसोबत मिटिंग झाली आणि असं ठरवण्यात आलं की माधुरी हत्तीण तर परत पाहिजेच. आणि सुदैवाने जी काही चर्चा राज्य सरकारसोबत झाली त्याच्यातून माधुरी हत्तीण परत देणार असं वनतारावाल्यांनी सांगितलेलं आहे. बरं. आता ते तिथेच त्यांची व्यवस्था हत्तीणीची करणार नांदणी मठामध्ये. त्यासाठी प्रशिक्षित लोक, सेवा करणारे डॉक्टर, म्हणजे ॲनिमल हजबंड्रीमधले अशा लोकांना अपॉइंट करणार आहेत आणि ते हत्तीण पुढच्या महिन्यात कदाचित परत येईल. पण याच्यामध्ये धोकादायक एक गोष्ट काय झाली आहे की राज्य सरकारने काही निर्णय घेऊ द्या, राज्य सरकार आपलं आहे, लोकांचं आहे, संविधानातून तयार झालेलं आहे. पण ती हत्तीण तिथे क्रूरता सहन करत असेल, तिथे राहणं तिने योग्य नसेल, तर मग 2 कॅम्प आहेत महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारच्या आरोग्यपूर्ण नसलेल्या हत्तींसाठी किंवा निराधार असलेल्या अनाथ हत्तींसाठी आहेत. मग तिथे न पाठवता पहिला प्रेफरन्स वनताराला का देण्यात आला, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग याच्यातून काय होतं आहे तुम्हाला सांगतो मी. आर्टिकल 12मध्ये स्टेटची डेफिनेशन दिली आहे की सरकार म्हणजे काय, राज्य सरकार म्हणजे आपण सत्ता म्हणतो ती कोण, त्याची व्याख्या आर्टिकल 12मध्ये स्टेटची व्याख्या दिलेली आहे. इथे काय होतं आहे की नॉन स्टेट ॲक्टर, वनतारा अंबानींच्या अधिपत्याखाली सुरू असलेलं, ते आता ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करणार. त्यांचा काय संबंध आहे तुम्ही सांगा. काय संबंध आहे वनताराचा. पहिला पर्याय त्या हत्तीणीला पाठवायचाच होता, तर आपल्या सरकारने चालवलेल्या अनाथाश्रमांचा का देण्यात आला नाही, कशासाठी डायरेक्ट त्यांना पाठवलं. रात्री हत्तीणीची वाहतूक करता येत नाही, रात्री का ट्रकमध्ये भरून पाठवलं, त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का. मग हा प्रश्न महत्त्वाचा म्हणून अनुत्तरित न राहता त्याचं उत्तरसुद्धा दिलं गेलं पाहिजे. दुसरं कबुतरांचं जे आहे ना, ते मी तुम्हाला सांगतो 2007-08मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये आम्ही एक केस करण्याचा प्रयत्न केला होता की कबुतराची जी विष्ठा आहे ती अत्यंत घातक आहे. ब्रॉन्कायटिस असेल किंवा इतर अस्थमा किंवा दम्याचे आजार फार मोठ्या प्रमाणात होतात. आणि तुम्ही माझ्या घरी आलेल्या तेव्हा कमला नेहरू पार्कसमोर, तर तिथे मोठ्या प्रमाणात कबूतर यायचे आणि ती घाण अत्यंत आरोग्यासाठी हानिकारक आहे. मानवी जीवनाचं काही भलं होत नाही त्याच्यातून. आणि ते मग धर्माच्या नावाखाली गहू आणि बाकीचे सगळे धान्य त्यांच्यासमोर ओतायचे, त्याच्यामुळे पुण्य मिळणार असं समजायचं. हे मला काही बरोबर वाटत नाही. सुप्रीम कोर्टाने एक निकाल देताना सांगितलं होतं की मानवी हक्क की प्राण्यांचे हक्क, असा संघर्ष होईल तेव्हा मानवी हक्क महत्त्वाचे मानले पाहिजे. कारण की प्राणी हे म्हणजे कबुतरांना आपण नाही दिलं तर दुसरीकडे जाऊन खाऊ शकतात, दुसरीकडे उडून जाऊ शकतात, ते राहतील दुसरीकडे. त्यामुळे गजबजलेल्या मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, श्वासातून आपल्या अनेक कीटाणू विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत, माणसाची इम्युनिटी कमी होत आहे, अशा वेळेस कोणत्या तरी धार्मिक पुण्यभावनेच्या भोळसट कल्पनांखाली कबूतर तिथे असलेच पाहिजे आणि त्यांना धान्य टाकू दिलंच पाहिजे असा आग्रह काही जणांनी करणं हे मला चुकीचं वाटते. दुर्दैवाने राज्य सरकारला अशा प्रकरणात ओढलं जाते आणि त्याबद्दल खरं देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे की ते चांगला निर्णय घेण्याची काही प्रक्रिया सुरू करत आहेत. त्यांनी अत्यंत कठोर निर्णय याच्यातला घेतला पाहिजे आणि कबुतरांना हद्दपार करणं खूपच आवश्यक आहे. मानवी जीवनासाठी, आरोग्यासाठी, आयुष्यासाठी कबूतर, त्यांची विष्ठा, त्यांच्या नुसत्या पंखांची फडफड, त्यातून हे पसरणारं प्रदूषण हे अत्यंत घातक आहे. 2 महत्त्वाचे निकाल अलीकडच्या काळामध्ये न्यायालयाकडून आलेत. ते म्हणजे मुंबईतलं साखळी बॉम्बस्फोट आणि नंतर मालेगाव प्रकरण, मालेगावातल्या स्फोटांचं प्रकरण. आणि दोन्ही ठिकाणी संशयित म्हणून जे आरोपी पकडले गेले होते त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली गेली. हे तपास यंत्रणा, सरकार यांचं अपयश मानायचं आहे. काही प्रमाणामध्ये तपास यंत्रणांचं अपयश नक्कीच. असे जे संघटित गुन्हेगारीचे प्रकार असतात याच्यामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑपरेट करत असतात आणि तशा वेळेस बरेचसे पुरावे हे मिळत नाही. त्या पुराव्यांची जोडणी करताना आपण सर्कमस्टन्सेस म्हणतो, तो घटनाक्रम
बरेचदा व्यवस्थित पद्धतीने जोडून मांडण्यासाठी जे काही पुरावे असतात ते सादर करण्यामध्ये तपास यंत्रणा या अपयशी ठरत असतात. आता जर त्या रेल्वे बॉम्बस्फोटामध्ये असेल किंवा मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये असेल, हे सगळेजण निर्दोष झाले असं समजू, निर्दोष आहेत असं समजू थोड्या वेळासाठी, तर ते इतके वर्ष जेलमध्ये राहिले, त्याची नुकसान भरपाई कोण देणार? एक्झॅक्टली. त्यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारवर कोर्टाने टाकली पाहिजे. आता जर ते निर्दोष सुटले आणि कोर्टाने काही म्हटलं नसेल तरीही सरकारने मग त्या बॉम्बस्फोटामधले रेल्वेतल्या असो की मालेगावमधल्या असो त्या सगळ्या आरोपींना नुकसान भरपाई दिली पाहिजे, जर ते खरोखर निर्दोष आहेत तर. बरोबर. आता याच्यामध्ये परत मग दुसरा दुजाभाव काय झाला आहे की मुंबईच्या रेल्वे स्फोटामधल्या आरोपींना सोडलं तर सरकार लगेच अपीलमध्ये गेलं. मालेगावमधल्या स्फोटामध्ये आरोपी सुटले तर सरकार त्याच्यावर अपील करत नाही आहे. हे पटण्यासारखं नाही. म्हणून मी तुम्हाला सातत्याने काय सांगतोय की संविधान, लोकशाही याच्यामध्ये कोणीही असो न्यायासारखा असला पाहिजे, सरकारची जबाबदारी सारखी असली पाहिजे. आणि मग तसं करत नसतील तर मग ते शंकास्पद आहे. आता मग त्याच्यामध्ये मालेगाव स्फोटाच्या संदर्भात रोहिणी सॅलियन ज्या सरकारी वकील होत्या, ज्या आता बँगलोरला स्थायिक झालेल्या आहेत, त्यांनी इंटरव्ह्यूसुद्धा दिले, जाहीरपणे सुद्धा सांगितलं की त्या केसमध्ये माझ्यावर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी दबाव आणला आणि मुद्दामून स्लो जा, खूप हार्ड घेऊ नका, काही पुरावे मांडू नका, अशा प्रकारचे आग्रह, त्याला दुराग्रहच म्हणून ते करण्यात आल्यामुळे 2015मध्ये त्यांनी केस सोडून दिली. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं आता की त्यातले पुरावे काही आधीच नष्ट करण्यात आले, त्यामुळे हे असाच निर्णय होणार होता असं त्यांनी सांगितलं आहे. मी कोणत्याही रंगाला मानत नाही, कोणत्याही रंगाला दूषण देऊ इच्छित नाही, तसं करणंसुद्धा चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. पण जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे समाजविघातक स्वरूपाची, ते कोणी असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी तर न्यायव्यवस्था पाहिजे की नाही, हा मुद्दा कायम राहील. म्हणजे आता हे प्रकरण सोडून द्या, दुसऱ्या एखाद्या प्रकरणामध्ये असं कसं आपण म्हणणार की नाही आरोपींना सोडलं तरी चालेल? म्हणून मग नको सोडायला आरोपींना. जे खरोखर दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पुराव्यांच्या आधारे मुद्दाम आरोपी सुटले पाहिजे अशी व्यवस्था जर चौकशी यंत्रणाच तयार करणार असतील तर त्याच्याबद्दलचे नक्कीच आक्षेप आपण घेतले पाहिजे, काळजीसुद्धा व्यक्त केली पाहिजे. पुराव्यांअभावी आरोपी सुटले असतील तर त्यांना निष्पाप मानता येणार नाही एवढं मात्र नक्की. मग कुठल्याही बाजूचे असू द्या, कोणी असो, कायद्याची प्रक्रिया शंकास्पद झालेली आहे हे लोक म्हणत आहेत सगळेच जण, त्याचा विचार झाला पाहिजे. नाही तर सामान्य माणसांचं काय ऐकायचं नाही आणि कसं पण पद्धतीने न्याय दिला, न्याय झाला असं म्हणायचं, मग त्याच्या मिरवणुका काढायच्या, हे मला वाटत नाही की आपण संतुलित कृत्य आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे फौजदारी न्यायव्यवस्था जी आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम, ती इम्पार्शियल असली पाहिजे. अत्यंत कठोरपणे आपण या सगळ्या घटनांकडे पाहून तशा प्रकारचे निर्णय देणारी व्यवस्था असली पाहिजे. आता जज लोयांचा मृत्यू झाला, तो कशामुळे झाला माहीत आहे, लोक बोलत आहेत, लोक त्यातले सहभागी कोण आहेत ते लोकांना माहीत झालेलं आहे, काही जणांनी त्याच्याबद्दल पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे एखाद्या न्यायाधीशाचा ठरवून, षडयंत्र रचून किंवा शंकास्पद पद्धतीने मृत्यू झाला असेल आणि तो जर एका विशिष्ट व्यक्तीची भारतातल्या केस चालवत असेल तर मग या शंका ज्या आहेत त्या शंकांसह जगणारे राजकीय लोक आपले नेते असतात का? ते असू नयेत, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही पक्षाचे ते असो. शंका विरहित पद्धतीचे राजकीय लोक शोधावं लागतील, त्यांना प्रस्थापित करावं लागेल, त्यांच्यासाठीचे मार्ग वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सुकर झाले पाहिजे असं मला वाटतं. आणि तुमच्या दृष्टिकोनातून सध्या संविधानात धोक्यात आहे आणि म्हणून त्या विरोधातला तुमचा लढा सुरू आहे. मग संविधानिकता धोक्यात आहेच. आता काय होतं आहे की तुम्ही जे काही प्रश्न विचारताय मला त्याचा रोख लक्षात आलेला आहे, पण तरीसुद्धा जे आहे ते आहे सत्य. आणि मी मुद्दा मानतो, तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो की माझ्या वडिलांचं तेव्हा मत होतं की संविधानिकता धोक्यात आहे. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होते आणि त्यांनी आणीबाणी लावली, तेव्हा माझ्या वडिलांचं हे म्हणणं होतं. ते माझ्यासारखे तरुण होते, त्यांना वाटलं की हे चुकीचं आहे. त्यांनी मित्र जमवले, काही ते दिल्लीला गेले, इंदिरा गांधींच्या सभेत समोर बसले आणि डायरेक्ट घोषणा दिल्या, इंदिरा गांधी मुर्दाबाद म्हणून, हे आणीबाणी रद्द करा, आणीबाणी हटवा, डायरेक्ट घोषणा दिल्या. ते 9 ते 10 महिने त्या तिहाडच्या सेंट्रल प्रिझनमध्ये होते. तर हुकुमशाहीला, प्रवृत्तीला आपला विरोध असतो. मग ती प्रवृत्ती आता असेल तर त्याला माझा आता विरोध आहे, तो राजकीय पक्ष म्हणून कोणाला नसतो. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो की भाजपनी चांगली भूमिका धारण करावी, आपण सगळे मिळून भाजपमध्ये जाऊ, परंतु एका पक्षाचा द्वेष म्हणून तो नाही आहे.
तो प्रवृत्तीचा दोष आहे. नाही, काँग्रेसमध्ये देखील म्हणजे आता म्हणजे आता संघातलेच लोक कंटाळले आहेत ना अशा प्रवृत्तीला. म्हणून मग माझ्या घरी संघातले लोक यायचे, मी खरोखरचे सच्चे आणि अस्सल असलेले संघाचे लोक बघितले आहे. असे नसायचे ते, पक्षासाठी सत्तेसाठी वखवकलेले असे नसायचे ते. त्याच्यामुळे त्याचा विचार झाला पाहिजे एवढं वाटतं मला. कारण इम्पिचमेंट किंवा महाभियोग ज्याला म्हणतो आपण, मला वाटतं आता धनखड किंवा त्या एका न्यायमूर्ती वर्मा यांच्या निमित्ताने जो काही विषय आला, तसंच काँग्रेसच्या काळामध्ये जस्टिस रामास्वामींचा विषय आला होता आणि त्यावेळी काँग्रेसने त्यांना अभय दिलं होतं एका अर्थाने, किंवा त्यांची एका सुटका केली होती असं म्हटलं जातं. त्यामुळे काँग्रेस हे काही खूप वेगळी आहे किंवा वेगळी होती असं म्हणता येणार नाही. नाही, त्या पक्षामध्ये त्या प्रवृत्ती होत्याच नसेल. शेवटी सत्ता मिळाली की आपण म्हणतो ना, सत्ता ही भ्रष्ट करते, तसं सत्ता मिळाली की काही लोक भ्रष्ट होतातच, कारण त्यांची प्रवृत्तीच तशी असते. म्हणून मग सत्ता आली की ते लगेच प्रवाह बदलतात ना, त्या पक्षात निघून जातात. आता तसंच झालं आहे ना. मगाशी तुम्ही जो शब्द प्रयोग केला की भाजपचं काँग्रेसीकरण जे झालं आहे, काँग्रेस संपवायचं म्हणजे स्वतः सगळ्या काँग्रेसच्या लोकांना आपल्यामध्ये घेऊन घ्यायचं असं थोडी असते. तर म्हणून हा फरक जो आहे तो तत्वाचा आहे, तो दिसतो लोकांना. त्याच्याबद्दल बोलणारे काही जण आहेत, याचा अर्थ ते त्यांच्या विरुद्ध आहेत असं नाही. संविधानाला धरून, लोकशाहीला धरून बोललं पाहिजे, सत्य सांगितलं पाहिजे कोणीतरी, एवढाच उद्देश आहे. पण काँग्रेस तरी आता नितळ आहे का, काँग्रेस किंवा एकूणच विरोधक, म्हणजे हे काही स्वच्छ आणि नितळ आहेत असं म्हणता येईल का? किंवा मला राहुल गांधींच्या प्रामाणिकतेबद्दल काही शंका वाटत नाही. बरं, त्यांचा पक्ष, त्याच्या पक्षातले लोक, त्यांच्यातली सरंजामशाही असेल काही प्रमाणामध्ये, परंतु राहुल गांधींनी जे पदयात्रा सुरू करतानाही सांगितलं की मला हे मुळीच वाटत नाही की ह्या पदयात्रेमुळे लोकांनी काँग्रेसला निवडून द्यावं, ते मतं देतील, पण लोकशाहीबद्दल सत्य बोललं पाहिजे म्हणून मी निघालो आहे. हे चांगलं आहे असं मला वाटते. पायी चालणं चांगलं आहे, लोकांना भेटणं आवश्यक आहे, लोकांसोबत काम करणं आवश्यक आहे आणि ते झालं पाहिजे. तसे राजकीय नेते पाहिजे. म्हणजे आपण जसं ड्रीम 11 म्हणतो ना, अशी एक चांगली टीम, आपल्या स्वप्नातली क्रिकेटची टीम कोणती चांगली असेल, मग त्याच्यामध्ये कदाचित एखादा इंग्लंडचा खेळाडू असेल, कोणाचं हे असेल, तशी टीम तयार करायचं म्हटलं तर भाजपमधले सुद्धा काही लोक, काँग्रेसमधले काही लोक, आपल्या इथल्या राष्ट्रवादीमधले, शिवसेनेमधले काही लोक, त्या ममता बॅनर्जीच्या पक्षातले काही लोक, अशी चांगली टीम तयार होऊ शकते ना. मग ते अमेरिकन पद्धती ती वेगळीच आहे की चांगल्या चांगल्या लोकांना ते मंत्रिमंडळात घेऊ शकतात. असं आहे ना काही देशांमध्ये, युरोपमध्ये काही देशांमध्ये. तर कधी कधी असं वाटते की आपल्याला या लोकशाही प्रक्रियांचा पुनर्विचारसुद्धा करता आला पाहिजे की चांगली व्यवस्था कशी आणता येईल. आता कॉलेजियम सिस्टीम आपण का आणली की राजकीय नेमणुका तेव्हा होत होत्या. बरोबर. म्हणजे बहरुल इस्लाम यांची जी नेमणूक तेव्हा इंदिरा गांधींनी केली, राज्यसभेत केली. मग राज्यसभेतून निवृत्त झाले की त्यांना हायकोर्टात न्यायाधीश केला. हायकोर्टात न्यायाधीशचं हे झालं की त्यांना नंतर परत सर्वोच्च न्यायालयात पाठवलं. ह्या सगळ्या राजकीय नेमणुका होत्या. राजकीय वापर करून नेमणुका तेव्हा हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात होत होत्या. आत्ताही ते मला वाटतं भाजपच्या एक प्रवक्ते आहेत काय साठी किंवा काय त्यांचं नाव. आता तेच तर मी तुम्हाला सांगतो की आता तेव्हा ते वाईट होतं, असं करणं चुकीचं आहे हे लक्षात आल्यामुळे मग कॉलेजियम सिस्टीम आली. कॉलेजियम सिस्टीम म्हणजे काय, आपण त्याला न्यायवृंद असं म्हणतो, किंवा ते ज्येष्ठ न्यायाधीश सगळे निवड करतात की आपल्याला हे न्यायव्यवस्थेत हवे. मग आता कॉलेजियमच्याच पद्धतीवर दबाव आणून त्याचं राजकीयकरण केलं असेल आणि थेट एखादा प्रवक्ता असलेल्या व्यक्तीला न्यायाधीश केलं असेल, तर मग त्याची तुलना आपण तेव्हा असं नाही म्हणू शकत ना, तुम्ही तेव्हा तसं केलं, मग तेव्हा तसं केलं म्हणून तर कॉलेजियम सिस्टीम आणली. मग आता कॉलेजियम सिस्टीम पण भ्रष्ट केली, या राजकारणाला काय म्हणायचं? मग राजकारण नको हा विषय ना आपला, त्या नेमणुकांमध्ये राजकारण नको. पण तुम्ही जर तुमचा विचार बाजूला ठेवून कामकाज करणार असाल किंवा काम पाहणार असाल, म्हणजे आता या न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ज्यांची नियुक्ती झाली न्यायाधीश म्हणून, तर त्यांच्या बाबतीत तर असं नाही काय घडू शकत. म्हणजे आपण आता आधी उदाहरणं बघितली की आता जस्टिस आपले कोळसे पाटील होते, त्यांची एक विचारसरणी होती आणि अजूनही ते त्याच विचारसरणीनं काम करतायत. मग असं नाही ना, मी त्या पदावर गेलो तर मी माझा विचार बाजूला ठेवेल, तुम्ही त्या पदावर गेलो तुम्ही तुमचा विचार बाजूला ठेवून, असं होऊ शकतं. पण काय झालं, तटस्थता नष्ट केली आहे ना. आपल्या डोक्यातली तटस्थता नष्ट करणारच तर राजकारण चुकीचं आहे हे मी सांगतो. माझे मित्र विश्वंभर चौधरी सांगतात तटस्थता ठेवा ना तुम्ही. आणि मग एकच पक्ष प्रत्येक वेळेस एक दोन नेतेच नेहमी चुका करत असतील तर त्यांच्याबद्दल नेहमी बोलावं लागेल. मग नेहमी आपण बोललो की मग तुम्ही म्हणता किंवा त्याच लोकांबद्दल का बोलता, त्यांच्याच विरोधात का बोलता, त्या प्रवृत्तीच चुकीच्या आहेत. मग जसं काही पत्रकार हे चुकीच्या प्रवृत्तीचे आहेत, तुम्हाला माहीत आहे.
काही वकील माझ्या क्षेत्रातले चुकीच्या प्रवृत्तीचे मला माहिती आहे, ते चुकीच्याच प्रवृत्तीचे मुळात असतात आणि ते या क्षेत्रात येतात वेगवेगळे. ते कोणी पोलीस होतात, कोणी न्यायाधीश होतात, कोणी राजकीय नेते होतात. मग त्यांच्याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या प्रवृत्तीबद्दल आपण बोलत असतो. तो व्यक्ती आता जाऊ दे बरं राजकारणातून, मग मी विश्वंभर चौधरी, निखिल वागळे किंवा अजून कोणी निरंजन टाकले त्यांच्याबद्दल कशाला बोलणार आपण. आणि मला वाटतं अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये देखील तुम्ही सहभागी होता, म्हणजे ते सरकार घालवण्यासाठी देखील तुम्ही तेवढंच आक्रमकपणे नाही म्हणजे लढला होतात किंवा मी ते स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की मी अण्णा हजारेंच्या मुवमेंटमध्ये नव्हतो, विश्वंभर चौधरी होते. बरोबर. नाही पण इथे जे काही त्यांना आंदोलनाला पाठिंबा किंवा समर्थनार्थ जे काही म्हणून कार्यक्रम किंवा इथल्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला होता, मग तुम्हीच नाही तर संबंध देशच म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बघितला आणि त्याचा परिणाम जो आहे की सत्तांतर झालं. तर हा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही काँग्रेसला पायउतार करण्यासाठी देखील एका अर्थाने त्यावेळी हातभार लावलेला होता. हो, तर लावला असं म्हणावं लागेल. कारण की तेव्हा ज्या अपप्रवृत्ती वाढल्या तेव्हा आपण त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. आणि मग कधी आता आपण माणूस आहोत, आपले एखाद्याच निर्णय काही प्रक्रियांमधले चुकू शकतात. ते चुकलेले निर्णय असतील समजा काही, तर तुमच्यासारख्या मित्रांनी लक्षात आणून दिलं किंवा हे बरोबर नाही, हे चुकलेलं आहे, तर आपण ते करेक्शन करू शकतो. पण काय झालं आहे सध्या की कोणाची एखादी चूक झाली की त्यासाठी पूर्ण फुली मारायची, हा माणूस गेला, आपल्याला नको हा. हे जे आहे ना माणूस घाणेपणा हा बंद झाला पाहिजे. आत्ताच्या 2014 नंतर हे वातावरण खूप विषारी झालेलं आहे की माणसांवर फुल्या मारायच्या, त्यांना आपल्या तिथून हद्दपारच करायचं, त्यांना दुसऱ्या गटात ढकलायचं. माझ्यासारख्याला मग काय होते की एकटेपणात राहावं लागते, की कोणी मित्रच नाही कदाचित. म्हणजे लोकशाही मानणारे सगळीचकडे असं नाही. पण असं अगदी देशातली परिस्थिती निश्चितपणे अशी नाही आहे की सगळंच काही निराशेच्या दिशेने चाललेलं आहे. निश्चितपणे एक आशादायी चित्र देखील आपल्याला बघायला मिळतं आणि खूप म्हणजे अगदी नवीन पिढी असू द्यात किंवा काही जुने जाणते लोक आहेत, हे संपूर्ण घडी पुन्हा एकदा नव्याने बसवण्यासाठी, नीट बसवण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांना प्रतिसाद मिळेल असं आपण या निमित्ताने नक्कीच आशा बाळगूयात आणि तशी सदिच्छा ठेवूयात. अशी म्हणजे आपण आज आमच्या स्टुडिओत आलात, खूप खूप धन्यवाद. अनेक प्रश्नांना तुम्ही अगदी मनमोकळी उत्तर दिली आणि या सगळ्यामध्ये फक्त एका प्रश्नाच्या उत्तराबाबत मला खूप उत्सुकता आहे आणि त्याचं उत्तर पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. खरोखरच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होते का? धन्यवाद.